आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. त्यासाठी स्पर्धक निवडायचे, त्यासाठी इकडची टोकन्स काढायचे जी मला पूनम काढून देणार आहे. काय अच्छा एक काम कर, डोळे मीट. 3 टोकन्स मला एक एक करून माझ्या हातात दे, एक एक करून. पहिल्यांदा एक टोकन दे, मग अजून एक दे आता, आणि अजून एक दे. हळू हळू हळू. थँक्यू. 3 टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 28. दुसरा क्रमांक आहे 1. आणि तिसरा क्रमांक आहे 10. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदी करायची पण मारायच्या त्याआधी थोड्याशा गप्पा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. ज्योती योगेश पाटोळे. काय करता तुम्ही? गृहिणी. गृहिणी आहात. काय आवडी निवडी काय हो तुमच्या? शिवणकाम वगैरे. शिवणकाम आणि हळू बोलणे. नाही हो. हा नाही हो, हे पण हळूच बोलताय तुम्ही. खूप घाबरणे, हळू बोलणे. नाही तसं काही नाही. अजिबात घाबरत नाही. अरे हा तुम्ही मारामारी करता नाही कसं काही. सॉरी सॉरी सॉरी. बाकी तुम्ही काय करता? आवडी निवडी तुमच्या? पिक्चर वगैरे बघता? नाही सिरियल वगैरे असं. सिरियल बघते. दिवसभर ना? नाही घरातलं काम, घरकाम वगैरे काही. घरातलं काम सिरियल मध्ये बघता? घरकाम झाल्यानंतर सिरियल वगैरे. घरकाम वगैरे झाल्यानंतर सिरियल बघता. अच्छा अच्छा. बाकी खरेदी वगैरे करता की नाही तुम्ही? हो करते ना. वस्तूंच्या किमतीचा अंदाज असणार. हो. आणि मग शॉपिंग वगैरे पण करता? हो करते ना. ठीक आहे. पुढची जी राऊंड आहे त्यासाठी ऑल द बेस्ट. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव संदिता नंदते सोल्लोया. तुम्ही काय करता? ग्लोईंग. तुमचं दुसरं टोपण नाव सांगा. दुसरं इकडे ठेवलेलं. इथं पण संदिताचे. चल. चल. तुम्हाला दादा कोणके म्हणतात ना? हो चाल. खरं सांगा म्हणतात की नाही? मी गल्लीतलीच दादा आहे. यांचा पुढाकार असतो मारामारी करायला आणि यांचं बोलणं पण तसंच आहे म्हणून यांना दादा कोणके म्हणतात. दादा कोणके. दादा तुम्ही काय करता? काही नाही. मारामारीची सुरुवात किती वर्षापासून सुरू केली तुम्ही? मला तर अजूनपर्यंत काही केलेली नाही. काय सांगताय तुम्ही? मगाशी मी पाहिलं तिकडे. मग नंतर तुम्ही ग्रॅज्युएशन केलंय मारामारीमध्ये? नाही. बरं तुम्ही बाकी काय करता? तुमच्या आवडी निवडींविषयी सांगा. काही नाही. आपलं दिवसभर धडकलं काम, सगळ्यांशी परिवार आपलं येतातलं तरुण त्यांच्याशी गप्पा, त्यानंतर मैत्रिणींशी गप्पा वगैरे आणि थोडस मग आपल्या म्हणजे दिवसभर टाइमपास. हा बाकी एक काम नाही की काय नाही आपल्याला. सकाळी उठायचं, गप्पा मारायच्या. घरातल्या गप्पा झाल्या, बाहेर गप्पा मारायच्या, मग गप्पा काढून टाकायचं, मारायचं. बरं बाकी खरेदी वगैरे करता? हो. खरेदी वगैरे करता? हा भरपूर खरेदी करता? व्यवस्थित चाललेली असते हा फुल खरेदी. 30 राऊंड आहे आपल्याला, त्याआधी ऑल द बेस्ट. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. शुभांगी परदेशी. तुम्ही काय करता? परदेशी राहता तुम्ही? नाही नाही इथेच असते. वाईट नाव परदेशी काय तुमचं? हा आहे आता ते गाणं माहितीये तुम्हाला परदेशी? हो माहित आहे. बर तुम्ही काय करता? BA झाले, घरीच असते आता. पुढे काय प्लॅन्स आहेत तुमचे? पुढे काही नाही आता घरीच आहे. तुम्ही पण टाइमपास? काही काम करायचं नाही, घरच्यांना मदत करायची नाही? नाही मी हॉबी क्लासेस घेते. कसले क्लासेस घेता? रांगोळी, मेहंदी. तुम्ही स्वतः म्हणजे करता आणि शिकवता? हो शिकवते. पण मग तुम्हाला लहानपणापासून आवड होती? हो लहानपणापासून रांगोळीची आवड. मोठ्या एकदम रांगोळ्या काढता? हो. बक्षीस पण मिळाले मला. बक्षीस पण मिळाले त्याच्यासाठी? हो. तुम्हाला कोणी शिकवलंय ते? नाही छंद होता, मला आवड होती त्यामुळे मग तिथून बघूनच शिकलेले. स्वतःलाच वाटलं? हो. अच्छा. त्यामुळे आता आखाड्यात जायच्या पूर्वी रांगोळी काढायची ना? हो. बरं खरेदी वगैरे करता तुम्ही पण? हो करते भरपूर. हो. रांगोळ्या वगैरे? हो. इकडे वेगवेगळे प्रॉडक्ट असणार, त्याची खरेदी करायची तुम्हाला. हो चालेल. त्यासाठी ऑल द बेस्ट. हो थँक्यू. चला गप्पा मारून झाले, आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची राऊंड. एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार, एक बजेट देणार, 1 मिनिटाच्या आत त्या वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटच्या एवढीच अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. आजचं बजेट आहे 907 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची, जी 1 मिनिटाची वेळ सुरू होतीये आता. 3:30 सुरू करा. चला आरामात
फसा फसा घेऊ नका. साडेमाडे खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल. तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली ते. शुभंगी परदेशीने खरेदी केली 674 रुपयांची, संगीताताईने खरेदी केली 430 रुपयांची आणि ज्योतीने खरेदी केली 455 रुपयाची. त्यामुळे विजेती आहे शुभंगी. ही घे तुझी खरेदी. सांग कसं वाटतंय? फार छान वाटतंय, आनंद झालाय. बरं वाटतंय एकदम. हो. सगळ्या घरच्यांना खायला घालणार याच्यात जे काय असेल त्याच्यातून. हा तुझ्याबरोबर कोण आलाय? आई आली. अच्छा काकू सांगा कसं वाटतंय? मुलीने एवढी सगळी छान खरेदी केली. खूप छान वाटतंय, खूप आनंद झालाय. करते का कधी एरवी एवढी खरेदी? हो करते ना. आज पण केली. हो केली. बरं वाटलं की नाही? हो. ठीक आहे, तुला पुढची राऊंड खेळायची आहे, त्याबद्दल ऑल द बेस्ट. धन्यवाद. परत एकदा प्रश्न विचारतो मी. प्रश्न असा विचारला होता, असं काय आहे, कोण आहे, भले दारा खिडक्या बंद असली तरी एका खोलीतून दुसऱ्या खोलीत दारा खिडक्या बंद असून सुद्धा त्यांच्या फटीतून आरपार जाऊ शकतो, येऊ शकतो? उत्तर आठवून ठेवा. एपिसोडच्या शेवटी विचारणार. अंदाजे कितीच्या विजेत्या विद्याताई आणि सुपर मार्केटची विजेती शुभांगी खेळणार आपल्या बरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायचे. पहिल्यांदा चावी निवडायची. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार हा खेळ. पण आम्ही खूप हुशार असल्यामुळे जरा एक चेंज केलेला आहे. तुम्हाला करायचं एवढंच, ही जी वाळू ठेवली आहे त्याच्यातच 2 चाव्या आहेत. ज्यांच्या हातात जी चावी लागेल 1 मिनिटाच्या आत त्यांच्याकडे ती पेटी. कळलं तुम्हाला? साडे माडे. चला शोधा. दोन्ही चाव्या एकदम घेऊ नका. रेती वाळू बाहेर पाडायची नाही. साडे माडे. वेळ संपली, खेळ संपला. वाळूतून 1 चावी निघाली. शुभंगीला मिळाली हिरवी चावी, त्यामुळे विद्याताईंना मिळते लाल चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे ते. चला. पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. शुभांगी ठरली उपविजेती, जिला मिळालेल्या आहेत मिरच्या. बोला कसं वाटतंय? आनंदच आहे, जेवढं मिळालं त्यातच समाधान आहे. या मिरच्या मिळाल्याबद्दल आनंद आला? या पहिले मिळालं त्या बक्षीस, त्याबद्दल आनंदच आहे. त्याबद्दल आनंद आहे ना? हो. आम्हाला पण आनंद झाला पार्टिसिपेट केलंस म्हणून. धन्यवाद. आणि विजेत्या ठरल्या विद्याताई, ज्यांना मिळालेला आहे डिजिटल कॅमेरा. बोला कसं वाटतंय? छानच वाटतंय. गेम पण खूप आवडले, मजा आली गेम खेळताना. खूप एक्साइटमेंट वाटली. आता कोणाचे फोटो काढणार पटापट? आता सगळ्यांचेच काढणार घरात. हो ना? हो. एक काम करा, मारामारी होतील ना त्यांचे फोटो काढून मला पाठवा. ओके ओके पाठवेल नक्की नक्की. हो ठीक आहे, पार्टिसिपेट केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आता वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची. मी प्रश्न असा विचारला होता, असं काय आहे जे दार खिडक्या बंद असल्या तरी त्याच्या फटीतून आरपार जाऊ शकतो, येऊ शकतो? कोणाला उत्तर येते? तुम्ही या इकडे. तुमचं नाव सांगा. शिल्पा कमल किशोर लोया. आणि उत्तर? हवा. कोणाला हवा? मला हवा. तुम्हाला हवा? मग घ्या, उत्तर बरोबर आहे. थँक्यू. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. अशीच मारामारी धमाल मजा मस्ती आपण करत राहणार आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे साडेमाडे.